ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची भक्ती करताना आपण जेव्हा भक्ती करतो त्यावेळी आपण जेव्हा महाराजांची सेवा पूजा उपासना करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये एक विषय असतो, तो म्हणजे की हे जे काही भौतिक ताप आहेत किंवा ज्या काही आपल्या अडचणी आहेत ह्या कशा दूर होतील आणि सतत आपण महाराजांना त्या सगळ्या गोष्टी मागत असतो. परंतु त्यापुढची एक स्टेज असते की सगळं मिळाल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न असतो की महाराज मला कधी भेटतील, महाराजांची प्राप्ती मला कशी होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक स्टेज अशी येते की आपल्याला असं वाटते की आपल्याला भगवंत प्राप्ती व्हावी, आपल्याला महाराजांची प्राप्ती व्हावी, महाराज मला कसे भेटतील हा आपल्या मनामध्ये संभ्रम असतो. आणि असं काय करू की जेणेकरून माझ्या या जीवनाचा उद्धार होईल. आणि एक खरं सांगते तुम्हाला की हे जे काही भौतिक सुख आहे, जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येतो, आपण अध्यात्म मार्गावरती येतो, आपण जेव्हा भक्ती करायला लागतो तेव्हा हे भौतिक सुख जे काही भौतिक ताप जे आहेत ते तर दूर होतातच. म्हणजे माणसाला 3 प्रकारचे ताप असतात, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. या 3 तापाच्या व्यतिरिक्त माणसाला कुठलेही ताप नसतात. तर हे 3 ताप जेव्हा आपले दूर होतात, आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये देखील हे वाचलेलं आहे की आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. आदिभौतिक कसे असतात की जे आपल्याला प्रारब्धानुसार मिळाली किंवा संचितानुसार मिळाली. आदिदैविक कसे असतात की जगामध्ये निसर्गाचा कोप झाला आणि मग त्यातून काहीतरी आपल्यासमोर संकट निर्माण झालं, म्हणजे सगळ्याच जनसामान्यासमोर संकट निर्माण झालं, ते झालं आदिदैविक. आणि आध्यात्मिक ताप कसे असतात की ज्यामुळे आपल्या अध्यात्मामध्ये भक्तीमध्ये काहीतरी बाधा उत्पन्न होते, तर हे झाले आध्यात्मिक. तर या 3 तापाच्या व्यतिरिक्त मानवाला कुठलेही ताप नसतात. आणि हे जे 3 ताप दूर करणारा भगवंत आहे ते म्हणजे श्री गजानन महाराज. किंवा ज्या इष्टदेवतांची आपण भक्ती करतो हे 3ही ताप आपले दूर होतात. म्हणजे आपण जेव्हा कुठल्याही भगवंताची भक्ती करायला लागतो, मग ते श्री गजानन महाराज असो किंवा अन्य कुठलेही इष्टदेवत असो, मानवाच्या जीवनातले हे 3 ताप दूर भगवंत करतोच. म्हणजे आपण जरी सगळ्यांना वेगवेगळं बघत असतो, म्हणजे आपण मानतो की हा अवतार आहे, तो अवतार आहे, किंवा हे आहेत ते आहेत. समजा स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, साईबाबा आहेत, किंवा महादेव आहेत, श्रीकृष्ण आहेत, नारायण आहेत, किंवा मग देवीचे जे स्वरूप आहेत ते सगळे, हे सगळ्यांच्या ठिकाणी असलेलं चैतन्य एकच आहे. म्हणजे आपण कुठल्याही इष्टदेवतांची किंवा आपल्या प्रिय देवतांची जेव्हा आपण भक्ती करतो, आपण एका गुरुतत्वाची सेवा करतो, आपण एका गुरुतत्वाची भक्ती करतो, तर आपल्याला एकच चैतन्याची प्राप्ती होत असते. तर आपण या भौतिक जगाच्या वर जेव्हा आपण उठतो, म्हणजे आपली मानसिकता जेव्हा बदलायला लागते, आपल्याला खरं अध्यात्म काय आहे, खरी भक्ती काय आहे, खरी भक्ती करून आपण आपल्या जीवनाचा उद्धार कसा करायचा आहे, त्यावेळी आपल्याला पडलेला एक प्रश्न असतो की मला माझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे, त्यासाठी मला भगवंत प्राप्ती होणे गरजेचं आहे, भगवंत मला भेटणे गरजेचं आहे. तर ते कशामुळे भेटणार आहे, आपण भगवंताला काय देत आहोत, म्हणजे आपण श्री गजानन महाराजांना काय देत आहोत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण रोज किती भक्ती करत आहोत. म्हणजे कुणी म्हणेल की मी 11 माळी जप करते, किंवा मी रोज श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करते, किंवा मी रोज 52चं वाचन करते, किंवा स्तोत्राचं वाचन करते, किंवा रोज जर समजा नाही झालं तर मी दर गुरुवारी तरी सेवा भक्ती करण्याचा प्रयत्न करते. परंतु त्यामध्ये एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की भगवंताला तुम्ही काय देत आहात, म्हणजे तुम्ही किती हार वाहत आहात, किंवा किती फुलं वाहत आहात, किंवा किती सुंदर छान डेकोरेशन करत आहात, हे गरजेचं नाही. किंवा तुम्ही रोज किती माळी जप करत आहात हे देखील गरजेचं नाही. जेवढा तुम्ही जप कराल, मग तुमच्याकडून समजा रोज तुम्ही 108 माळी जप करत असाल, परंतु त्यामध्ये मन नाही, लक्ष नाही, मग त्याचा काही अर्थ नाही. आपल्याला भगवंत प्राप्ती जर का करून घ्यायची असेल तर आपला संपूर्ण भाव हा भगवंताच्या चरणाशी हवा, संपूर्ण निष्ठा आपली भगवंताच्या चरणाशी हवी. आपण एकनिष्ठतेने महाराजांची भक्ती सेवा उपासना करायला हवी. महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की जो माझा असेल त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरुरी मला. म्हणजे जो श्री गजानन महाराजांचे असेल त्याचेच कार्य होईल म्हणजे जो भगवंतावरती संपूर्ण विश्वास ठेवेल, ठाम विश्वास ठेवेल, मग ती कशी परिस्थिती असो, आपल्यासमोर कसलीही परिस्थिती आली, मग ती आपल्या बाजूने असो किंवा विपरीत असो, तर त्यामध्ये आपण जर का श्री गजानन महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून आपला जो मीपणा आहे तो सोडून जर का आपण त्यांच्याशी चरणाशी शरणागती जर का पकडलेली असेल, तर महाराजांचं दर्शन नक्कीच आपल्याला होईल. आणि असं नाही की आपण गेल्याच्या नंतरच आपल्याला मुक्ती मिळते, आपण जिवंत असताना देखील आपल्याला मुक्ती मिळू शकते. ती अशा प्रकारे आहे की जिवंत असताना आपल्याला श्री गजानन महाराजांचं दर्शन घडायला हवं. आता खूप काही जे आहेत ते महान संत आहेत, की महान पुरुष आहे, की त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभूती आलेली असते. परंतु त्यासाठी ती आपली जी भक्ती आहे, आपल्या भक्तीमधली जी शक्ती आहे
ती देखील तेवढीच वाढायला हवी. आपल्या भक्तीमध्ये जर का शक्ती नसेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही किंवा या सगळ्या गोष्टीचा अनुभूती आपल्याला होणार नाही. मग भक्तीतली शक्ती आपण कशी वाढवू शकतो? ती फक्त एकाच गोष्टीमुळे की आपण जे काही करू ते अतिशय शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या. म्हणजे आपण एकीकडे जर भक्ती करत आहोत, श्री गजानन महाराजांचं पारायण करत आहोत, तर मग आपल्या मनामध्ये असं येते की मला कुणीतरी म्हणायला हवं की वा किती छान की ही श्री गजानन महाराजांचा रोज श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करते, रोज एवढ्या एवढ्या माळी घेते. म्हणजे हे सगळं जे एक वेळ अशी स्टेज येते की जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो, आपली भक्ती फलद्रूप व्हायला लागते, आपल्यामध्ये एक एक ऊर्जा येते. जेव्हा आपण खूप महाराजांचं नामस्मरण करतो, आपल्याला सगळ्यात जास्त नामस्मरणामुळेच महाराजांची प्राप्ती होणार आहे. आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो, म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगते की कलियुग हे नाम आधार आहे. जेवढं आपण जास्त नामस्मरण करू, जेवढं महाराजांची आपण सेवा भक्ती करू, म्हणजे तुम्ही महाराजांना काय देत आहात, किती फुले वाहत आहात, किती महाराजांचं डेकोरेशन करत आहात किंवा किती काय करत आहात, म्हणजे आपण एक महाराजांबद्दल कृतज्ञता म्हणून त्या सगळ्या गोष्टी करत असतो. जेव्हा प्रगट दिन असते तेव्हा आपण खूप सुंदर छान सगळ्या गोष्टी सजवतो, महाराजांचा प्रगट दिन साजरा करतो. तो एक वेगळा भाव आहे, तो एक वेगळा भाव आहे. परंतु आपण जेव्हा महाराजांची आपल्याला जर का प्राप्ती करून घ्यायची असेल तर नामस्मरण हे सगळ्यात जास्त मोठं साधन आहे. नाम जप केल्याशिवाय आपल्याला महाराजांची प्राप्ती होणार नाही. आणि त्या नाम जपामध्ये देखील आपला शुद्ध भाव अंतकरण असायला हवं. जेव्हा आपण खूप जास्त नामस्मरण करतो, नामजप करतो, तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारची एनर्जी येते. म्हणजे त्या नामजपाची जी काही एनर्जी आहे ती आपल्यामध्ये येते आणि मग त्यावेळी आपल्याला अहंकार निर्माण होतो, आपल्यामध्ये क्रोध निर्माण होतो. त्यामुळे आपण जेव्हा नामस्मरण करत आहोत, भक्ती करत आहोत, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा कोणी समोरचा काही बोलेल, म्हणजे एक मी तुम्हाला सांगते की एक वेळ जरी तुम्ही 30 दिवस महाराजांचं नामस्मरण करत आहात, अतिशय शुद्ध भावनेने, शुद्ध अंतकरणाने नामस्मरण करत आहात, तर एक वेळ जर समजा तुम्हाला राग आला, एक वेळ जर तुम्ही चिडले, समोरच्या जर काही बोलला त्यावर तुम्ही चिडले, त्यावर तुम्ही रिॲक्ट झाले, तर तुमचं जे काही 1 महिन्याचं जे नामस्मरण आहे, जो नामजप आहे, तो सगळा नष्ट होतो. म्हणून मोठे मोठे जे महात्मा पुरुष आहेत ते काहीही बोलो, ते शांत असतात, ते चिडत नाही. त्यांना माहिती आहे की आपण जे केलेला नामजप आहे तो या एका क्रोधामुळे नष्ट होणार आहे, एका रागामुळे नष्ट होणार आहे, किंवा माझ्यामध्ये जर काही अहंकार आला तर ते नष्ट होणार आहे. मग तुम्ही 12ही महिने तुम्ही नामजप करत असाल आणि तुम्ही 12 वेळेस चिडले की तो शून्य होतो. त्यामुळे नामजप करत असताना एका साधकाने हे लक्षात ठेवायचं आहे की मला क्रोध करायचा नाही, मला अहंकार माझ्या मनामध्ये यायला नको, मला दुसऱ्यांविषयी द्वेष, मत्सर माझ्या मनामध्ये यायला नको. माझा अत्यंत शुद्ध भाव हा श्री गजानन महाराजांच्या चरणाशी हवा. तेव्हाच महाराजांची प्राप्ती मला होईल किंवा तेव्हाच या जन्मामध्ये मला महाराजांच्या चरणाचं दर्शन होईल. एवढं साधं सोपं सरळ आहे. त्यामुळे आपण जेव्हा महाराजांच्या प्राप्तीच्या म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला महाराजांची प्राप्ती व्हावी. आता अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मी नामस्मरण करायचं आहे श्री गजानन महाराजांचं, तर मग कुठल्या मंत्राचा जप करायचा आहे? जे नाव तुम्हाला घ्यायला अतिशय सोपं वाटेल, जे नाव तुम्हाला प्रिय वाटेल, म्हणजे महाराजांचा मंत्र आहे गणगण गणात होते. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये पुंडली भोकरे यांची कथा वाचलेली आहे. भागाबाईच्या सल्ल्याने जेव्हा ते केजाजीच्या तिथे गुरु करण्यासाठी जात असतात तेव्हा श्री गजानन महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगतात की कुणाला गुरु करावं. म्हणजे रोज जे लोक कानगोष्टी करतात मग त्यांनी काय एकमेकांना गुरुमंत्र दिलेला असतो का? तेव्हा श्री गजानन महाराज त्यांना गुरुमंत्र देतात गणगण गणात बोते. तर गणगण गणात बोते हा मंत्र श्रेष्ठ आहे. श्री गजानन महाराजांच्या पोथीमध्ये हा आलेला आहे, ग्रंथामध्ये आलेला आहे. तर गणगण गणात बोते हा झाला मंत्र. परंतु जेव्हा तुम्हाला नामजप करायचा असतो तर नामजप कसे असतात की गजानन हे नामजप आहे, गजानना हे नामजप आहे, किंवा इतर कुठल्याही इष्टदेवतांचं करत असाल, मग राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे, राधा आहे, किंवा अन्य कुठल्याही देवतांचं जेव्हा तुम्ही नामजप करता तर हा झाला नामजप. परंतु मंत्रजप हा असा असतो की गणगण गणात बोते हा झाला मंत्रजप, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा झाला मंत्रजप. तर जेव्हा तुम्ही ठरवून घ्या की तुम्ही नामजप करणार आहात की तुम्ही मंत्रजप करणार आहात, तर जसं तुम्ही ठरवाल, जशी तुमची इच्छा असेल, जे नाव म्हणून, जो नामजप करून किंवा जो मंत्रजप करून तुमच्या मनाला आनंद निर्माण होत असेल, तुमचं मनामध्ये तुमच्या मनामध्ये आनंद होत असेल, समाधान निर्माण होत असेल, तुम्हाला एका सुखाची अनुभूती होत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की श्री गजानन महाराज माझ्यासोबत आहेत, जेव्हा आतून अंतर्मनातून ही भावना येत असेल, तो मंत्रजप, तो नामजप तुम्ही करू शकता. तर नामजप केल्याच्या नंतर माणसाच्या मनामध्ये किंवा
ती जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये येते, मंत्रजपाची असो नामजपाची असो. मग त्यावेळी मनामध्ये अहंकार निर्माण होतो किंवा आपल्याला असं वाटतं की कुणीतरी मला खूप असं मोठं म्हणावं की ही किती नामजप करते आहे, किती मंत्रजप आहे करत आहे. ते इथेच आपण चुकतो. ही चूक आपल्याला करायची नाही. आपल्या मनामध्ये क्रोध येऊ द्यायचा नाही, ईर्ष्या येऊ द्यायची नाही, द्वेष निर्माण होऊ द्यायचा नाही, अहंकार निर्माण होऊ द्यायचा नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण सांभाळल्या, म्हणजे आपण जेव्हा भक्ती करत आहोत, आपण एक साधक आहोत. साधक कधी साधू होतो? साधक हा साधूच होत असतो. साधक हा साधू कसा होतो की जेव्हा आपण जेवढं भक्ती करू, नामस्मरण करू, तेव्हा आपल्यातले हे जे काही षडरूपे आहेत हे दूर व्हायला सुरुवात होतात. म्हणजे मत्सर आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, जे काही षडरूपे आहेत हे आपल्यातल्या दूर व्हायला लागतात आणि आपण साधुत्वाकडे जातो. तेव्हा एक साधक हा साधूच बनत असतो. तर आपल्याला जर का साधू बनायचं असेल, आपल्याला श्री गजानन महाराजांची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर हे जे काही षडरूप आहेत हे आपल्याला मुद्दामहून म्हणजे दूर सारायचे आहेत. मनामध्ये क्रोध येऊ द्यायचा नाही. म्हणजे कुणी किती काहीही बोलो तर श्री गजानन महाराज त्याला बघून घेतील एवढंच मनामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे आपण जीवन जगत असताना असंख्य गोष्टी आपल्यासोबत अशा घडत असतात की त्यामुळे आपल्याला क्रोध येतो, त्यामुळे आपल्याला नको त्या भावना आपल्या मनामध्ये यायला लागतात, निगेटिव्ह विचार आपल्यामध्ये यायला लागतात. म्हणजे कुणी काही बोललं की पटकन आपल्याला रिॲक्ट व्हावं असं वाटते. तर ह्या सगळ्या गोष्टीच आपल्याला कंट्रोल करायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा कंट्रोल करायला शिकू तेव्हाच आपण असं म्हणू की आपण खरी श्री गजानन महाराजांची भक्ती करत आहोत. आपलं मन अतिशय स्वच्छ आहे, निर्मळ आहे, शुद्ध भावनेने आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करत आहोत. आणि महाराज मुळातच भक्तवत्सल आहेत. समजा आता ह्या गोष्टी आपण एक दूर सारू की द्वेष आहे, मत्सर आहे किंवा काय आहे. तर ह्या समजा आता कुणामध्ये द्वेष आहे, मत्सर आहे, कुणाला खूप निंदा करायची सवय असते, म्हणजे सतत कुणाच्या ना कुणाविषयी बोलण्याची सवय असते. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण एक वेळ म्हणू की आहेत कुणामध्ये किंवा काही व्यसन आहेत. तर तुम्ही ते सगळं दूर सारण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे जसा आहात तसंच श्री गजानन महाराजांना शरण जा. आणि जेव्हा तुम्ही नामजप वाढवाल, जेव्हा तुम्ही भक्ती वाढवाल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी श्री गजानन महाराज जबाबदारी घेतात की हळूहळू तुमच्यातले हे सगळे काही दोष आहेत हे दूर व्हायला सुरुवात होतात. आपण जसं आहोत तसं श्री गजानन महाराजांच्या चरणाशी आपण शरणागती पकडावी. महाराजांना सांगावं की हे नाथ तुम्ही बघा की माझ्यामध्ये हे द्वेष आहेत आणि माझी मनोमन इच्छा आहे की हे सगळे काही द्वेष आहेत, व्यसन आहेत हे दूर माझे व्हायला हवे. आणि श्री गजानन महाराज भक्तवत्सल आहे. श्री गजानन महाराज भक्त पराधीन आहेत. महाराज हे प्रत्येक भक्तावरती त्यांची कृपा करतात. महाराज हे प्रत्येक भक्ताला ज्या सोबत असतात. त्यामुळे आपण श्री गजानन महाराजांची शरणागती पकडावी, आपण जसं आहोत तसं. परंतु मनामध्ये हाच विचार असायला हवा की मला माझ्यातले हे जे काही दोष आहेत हे दूर करायचे आहे आणि हे नाथ हे सगळे माझ्यातले दोष दूर करा. महाराजांच्या चरणाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला एकच औषध आहे, एकच उपाय आहे, ते म्हणजे नाम. जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. आता अधिक मास येणार आहेत, त्यामुळे 17 तारखेपासून अधिक मासाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण, नामस्मरण किंवा तुम्हाला अन्य दुसऱ्या ज्या सेवा मी अगोदरही व्हिडिओ बनवला आहे त्यावरती ते करण्याचा नक्की प्रयत्न करा. हा अधिक मास आपल्यासाठी खरंच एक सुवर्ण संधी आहे, एक पर्वणी आहे. तुमच्याकडून जेवढी जास्त सेवा भक्ती होऊ शकेल तेवढी जास्त करण्याचा प्रयत्न करा. श्री गजानन महाराज सगळ्यांवरती कृपा ठेवतील. श्री गजानन महाराजांच्या कृपेने सगळ्यांचं कल्याण होईल. श्री गजानन महाराजांची कृपा सदैव तुमच्या आमच्यावरती राहील. जय गजानन. धन्यवाद.